नमस्कार मंडळी. अर्चना कापरे या माझ्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, चला तर मग जाऊयात आज निसर्गरम्य हिमाचल प्रदेशाच्या सहलीला. हिमाचल प्रदेशातील फिरोजपूर, पठाणकोट, डलहौसी, कांगरा, धरमशाळा, मनाली, रोहतांग पास, कुलू, मणिकरण, ज्वालामुखी, सिमला इत्यादी थंड हवेची ठिकाणं ऐकून माहिती होती, पण पाहण्याचा योग मात्र आला नव्हता. यांच्या ऑफिसमधील मित्र कोटस्थाने यांनी या भागाची सहल केलेली होती. त्यांच्याकडून प्रत्यक्षदर्शी माहिती मिळाल्याने मनाने निश्चय केला की आपणही ह्या देखण्या निसर्गरम्य प्रदेशाची सहल करायची. माझ्या मिस्टरांना माझा मनोदय सांगितला. त्यांनीही होकार दिला. त्या दृष्टीने तयारी म्हणून रिझर्वेशन करण्याकरता ते दादरला आनंद ट्रॅव्हल्सच्या ऑफिसला गेले आणि आणखी माहिती घेतली. त्यांच्याकडून त्यांचे सेवाशुल्क देऊन सहलीचे आयोजन केले. सर्व ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे बस आणि तसेच तिथले लॉजेस यांचे रिझर्वेशन, व्हाउचर्स इत्यादी सर्व गोष्टी आमच्या हातात मिळाल्या. अशा रीतीने ह्या सहलीचा योग जुळून आला. रविवारी रात्री आम्ही प्रवासास सुरुवात केली. मुंबई ते फिरोजपूर ही ट्रेन होती. कल्याणहून ती 8:30 वाजता सुटली. पहिली रात्र तर झोपण्यातच गेली. पहिल्यांदा ती महाराष्ट्र राज्यातून जाते. नाशिक, मनमाड, भुसावळ मार्गे असा तिचा प्रवास असतो. दुसरा दिवस उजाडतो तेव्हा मध्य प्रदेश सुरू झालेला असतो. ती ग्वाल्हेर मार्गे जाते. रात्री 9 वाजता दिल्लीला पोचते. दिल्लीहून परत झोपण्याची तयारी होते. पहाट होते तेव्हा पंजाब राज्यात प्रवेश केलेला असतो आपण. फिरोजपूरला ही गाडी सकाळी 6 वाजता पोचते. परंतु आम्ही गेलो तेव्हा त्या दिवशी ही गाडी 5 तास उशिरा पोचली. म्हणजे जवळजवळ 11-11:30 वाजता पोचली. खूप कंटाळलो होतो आम्ही. मंगळवारी 16 तारखेला आम्ही पोचलो. उन्हाळ्यात आपल्या इकडे मुंबई परिसरामध्ये गरम होऊन घाम येतो, परंतु मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब इत्यादी ठिकाणी रात्री आणि पहाटे थंड असतं. सकाळी 8 पासूनच अगदी जी गरम हवा सुरू होते ती अगदी नकोशी करते. जसजशी दुपार व्हायला लागते तसतशी गरमी खूपच वाढते. अंगाची लाही लाही होते. कानाला, नाकाला गरम वाफा लागतात. अंगावरचे कपडेसुद्धा गरम लागतात. अशावेळी ज्या लोकांना माहिती असते ते लोक टॉवेल पाण्याने भिजवून खिडकीला बांधतात. कान, डोकं टॉवेलने गुंडाळतात आणि गाडी थांबली की प्रत्येक स्टेशनवर थंड पाणी आणण्यासाठी धावतात. पाणी मात्र सारखं पीत बसावं लागतं. एवढं गरम होत होतं तरी लोक गरम चहा आणि पकोडे खाताना दिसत होते. याचं मात्र मला आश्चर्य वाटलं. शिवाय फ्रुटी, लिम्का, थम्सअप चालूच होतं. दिल्ली, पठाणकोट इथं लस्सी मात्र छान मिळत होती. विशेष म्हणजे चहा मिळायचा तो मातीची छोटीशी पंटी किंवा छोटंसं मडकं यातून मिळायचा तो. आम्हाला मात्र याची खूप मजा वाटली. फिरोजपूरला आम्ही संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. या शहरात मिलिटरी एरिया असल्याने जवान आणि त्यांच्या गाड्याच दिसत होत्या. तिथं आम्ही मार्केट पाहिलं. मार्केट स्टेशनपासून 1 ते 1.5 किलोमीटर लांब होतं आणि हे मार्केट दिल्ली गेट म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका भागात होतं. तिथले लोक स्वभावाने चांगले वाटले. सगळीकडे पोलीस आणि मिलिटरी लोक असले तरी घाबरण्यासारखं काहीही वाटलं नाही. फिरोजपूरला एकच दिवस होतो. फिरोजपूरहून सकाळी आम्ही 9:30च्या ट्रेनने संध्याकाळी 4 वाजता पठाणकोटला आलो. हा भाग ही मिलिटरी एरिया असल्याने मिलिटरीच्या गाड्या, जवान सगळीकडे दिसत होते. आमचा फिरोजपूर ते पठाणकोट हा प्रवास छान झाला. उन्हाळा होता तरी उकडत नव्हतं. झाडे झुडपं, शेती, तलाव यामुळं सुंदर दृश्य दिसत होतं. पंजाब हा प्रदेश खरोखरच समृद्ध आणि सुपीक वाटत होता. पाणी भरपूर. पठाणकोटला एक रात्र काढली आणि इथूनच डलहौसीला जायचं होतं. सकाळी पठाणकोट, डलहौसी असा बसने प्रवास केला. डलहौसी हे थंड हवेचं ठिकाण आहे. ब्रिटिश गव्हर्नर डलहौसी यांचं इथं वास्तव्य होतं. त्यांचा बंगला अजूनही तिथं आहे. पठाणकोट डलहौसी हा प्रवास फक्त 3.5 तासाचा आहे.
पठाणकोटहूनच तिथं विक्रीसाठी माल आणला जातो. डलहौसी हे डोंगरावर वसलेलं शहर आहे. डलहौसीला पोहोचल्याबरोबर बसमधून खाली उतरलं की आपल्याभोवती हमालांचा गरडा पडतो. तिथं टांगा, रिक्षा ही वाहनं फारशी नाही आहेत. तिथले पठाण हमाल आपले सगळं सामान घेऊन डोंगराचा चढ चढत लॉजवर आपल्याला पोहोचवतात. लॉजवर पांघरण्यासाठी जाड जाड रजाया ठेवलेल्या असतात. डलहौसी शहर खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे. डोंगरांनी वेढलेलं हे शहर आहे. आपल्याला मात्र चढ चढायची ताकद पाहिजे. तिथल्या हमालांची खरोखरच कमाल वाटते. त्यामुळं त्यांनी मागितलेले तेवढे पैसे देऊ आपण मोकळं होतो. थंडी खूप असल्याने स्वेटर, शाली यांची आवश्यकता भासते. या शहराचे 3 भाग पडतात. एक स्टँड, दुसरं मार्केट, यालाच तिथले लोक मॉल म्हणतात, आणि तिसरा GPOचा भाग म्हणजेच जनरल पोस्ट ऑफिस, याला ते गांधी चौकही म्हणतात. इथं चालण्याची मजा काही औरच आहे. पंचपुला, सप्तधार, सुभाष बाऊली ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. पंचपुला म्हणजे छोटे छोटे 5 पूल एकाच झऱ्यावर बांधलेले आहेत. तिथेच अजित सिंग, भगतसिंगचे काका यांची समाधी आहे. सप्तधारा म्हणजे डोंगरातून 60 ठिकाणी आलेल्या पाण्याच्या धबधब्यासारख्या धारा आहेत. याचं पाणी अतिशय थंड आहे. पंचपुला आणि सप्तधारा ही दोन्ही ठिकाणं जवळजवळ आहेत. बस स्टँडपासून 2.5 ते 3 किलोमीटरवर आहेत. रस्त्याने पायी जाताना पाणी पिण्यासाठी थंड पाण्याचे झरे आहेत. तसंच मोठे मोठे डोंगर एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने दरी दिसते. दरीमध्ये रस्त्यावर पाईन, देवदार, पाम अशी झाडी दिसतात. इथं माकडं पण खूप आहेत. रस्त्यात बसलेली असतात. आपल्याला काहीही त्रास देत नाहीत. उंच डोंगरावर बंगले दिसतात. रस्तेही घाटाचे आहेत. डलहौसीहून आपल्याला खजियार आणि चंबा ही गावं पाहता येतात. इथं बसने जाता येतं. डलहौसीहून बसने 1-1.5 तासाचा खजियारला सकाळी 11 वाजता गेलो आम्ही. हा रस्ता अतिशय अप्रतिम आहे. एखाद्या बशीसारखा दिसतो. मध्ये एक छोटंसं पाण्याचं तळं आहे. तिथे बोटही असते. त्याच्या चहूबाजूने हिरवळ आणि खूप मोठं ग्राउंड आहे. चहूबाजूने देवदार वृक्षांची झाडं एखाद्या भिंतीसारखी उभे असलेली दिसतात. त्या तळ्यातून छोटे छोटे पाट काढलेले आहेत आणि त्यावर छोटे छोटे पूल बांधलेले आहेत. मुलांना खेळण्यासाठी उत्तम जागा आहे. राहण्यासाठी सुद्धा सोय आहे. ही सगळी नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवत संध्याकाळी आम्ही डलहौसीला परत आलो. मंडळी, आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही तुमचे मित्रमंडळी, आप्तस्वकीय, नातेवाईक आणि आपली पुढची पिढी या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे. आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत झूम प्रवासाची स्वप्न बघत रहा. धन्यवाद.